पीपल्स फोर्स नावाचं सामाजिक संघटन आहे. त्या संघटनेचा मी एक संस्थापक आहे आणि मातंग समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे, वैचारिकदृष्ट्या समाज प्रगल्भ बनला पाहिजे, याच्यासाठी मुख्य भर अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सचा आहे. आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या काही आहेत तर बारमाही अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स या सामाजिक संघटनेचे उपक्रम चालतात. आपण कधी वर्तमानपत्रामध्ये बघितले असतील. तर एक संस्थापक या नात्यानं समाजामध्ये लोकांपर्यंत मी गेलं पाहिजे किंवा लोकांपर्यंत जाऊन संवाद साधता आला पाहिजे, याच्यासाठी संघटनेच्या माध्यमातून 4 वेळा महाराष्ट्रामध्ये समाज जोडो प्रबोधन यात्रा काढल्या आणि त्या माध्यमातून फुले आंबेडकरी विचार मातंग समाजाला सांगणं, त्या विचारावर मातंग समाजाला उभं करणं, याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत. आणि आत्ता अलीकडच्या काळामध्ये जो काही उपवर्गीकरणाचा विषय आलेला आहे, तर बाबासाहेबांनी 59 जाती याच्यामध्ये बांधल्या आपल्या SC समूहामध्ये. तर ह्या 59च का, तर त्याचं कारण आहे की बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. हे कशासाठी की आम्ही माणसं आहोत आणि माणूस असून आम्हाला त्या मंदिरामध्ये जाता येत नाही, त्या पाण्यावर आमचा देखील एक हक्क आहे, पण ते आम्हाला हा विषय काही एकट्या महारामपुरता मर्यादित नव्हता. आणि त्यावेळेला काही राज्यघटनाही लिहिलेली नव्हती की 59 जाती आहेत. तर बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह आणि चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. तर त्या सत्याग्रहाच्या माध्यमातून, त्या लढ्याच्या माध्यमातून इंग्रज सरकारला बाबासाहेबांनी दाखवून दिलं की महाराष्ट्रासहित इतर 58 जाती अशा 59 जाती आहेत की त्यांना इथं कोणी शिवून घेत नाही, त्यांना कुठलाही स्पर्श केला जात नाही, त्यांना कुठलेच हक्क अधिकार नाहीत. आणि मग त्या 59 जाती ह्या इथं कशा क्षुद्र आहेत, अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी त्या इंग्रज सरकारला पटवून दिलं आणि त्याला SC समूह असं बाबासाहेबांनी नाव दिलेलं आहे. आणि पंजाबमध्ये, लुधियानामध्ये 1951च्या दरम्यान पंजाबमध्ये सभा होती बाबासाहेबांची आणि त्या सभेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की या 59 जाती एकाच वंशाच्या आहेत आणि ह्या एकसंघ राहिल्या पाहिजेत, भविष्यामध्ये देखील या SC मध्ये फूट पडली नाही पाहिजे, अशा पद्धतीची बाबासाहेबांची भूमिका होती. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सची देखील तीच भूमिका आहे की मातंग समाजामधून जे काही अलीकडं उपवर्गीकरणाचं समर्थन चालू आहे आणि इथं बसलेला फडणवीस हा इथल्या मनुवादी व्यवस्थेचा समर्थक आहे आणि मोहन भागवत हा RSSचा आहे, मधुकर कांबळे हा मातंग समाजाचा एक आकुड्याचा कार्यकर्ता होता आणि त्याला राज्यमंत्रीपदाचा एका मंडळावर ठेवून त्याला दर्जा देखील दिला होता. मोहन भागवतच्या आणि त्याच्या बोलण्यातून ही अवघडण्याची किंवा उपवर्गीकरणाची संकल्पना समोर आली आणि सगळा फायदा तर महाराजांनी घेतला, मागायला काही मिळालं नाही. आणि अशा पद्धतीचा त्याला ते प्रोग्राम लावून दिला आणि मातंग समाज आज त्या पद्धतीची मागणी करतो. मुळामध्ये बाबासाहेबांचं ते धोरण होतं की SC मध्ये फूट पडू नये. तर त्या गोष्टीचं समर्थन अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या माध्यमातून आपली भूमिका ही आहे की बुवा SC मध्ये फूट पडली नाही पाहिजे, उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे. उपवर्गीकरणामध्ये मातंग समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे, इतरांचं तर कमी होणार आहे, कारण यांना हक्क अधिकाराची जाणीव झालेली आहे. जे काही मिळेल त्याच्यामध्ये ते समाधान मानणार आहेत. परंतु मातंग समाजाला जे काही SC रिझर्वेशनमधून मिळालं तर ते बऱ्यापैकी मिळालेलं आहे. परंतु जाणीवपूर्वक अपप्रचार, महामानद्वेष निर्माण करणं, बाबासाहेबांच्या विचारापासून मातंग समाजाला दूर नेणं आणि याच्यासाठी RSSचे काही लोक मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांना पगारी नोकरासारखं पैसे देतात आणि त्यांच्या माध्यमातून बौद्धांच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण करायचं हे त्यांचं धोरण आहे. आणि एक कार्यकर्ता म्हणून समाजापर्यंत महाराष्ट्रभर फिरल्याच्या नंतर मला एक गोष्ट लक्षात आली की बौद्धांच्या मध्ये असं वातावरण निर्माण केलं की नाही, सगळे मातंग समाजाचे लोक अवघडं मागू लागलेत, उपवर्गीकरण मागू लागलेत. आणि मग काही मूर्ख लोकांच्या नादी लागून बौद्धांचा असा समज झाला की नाही, मातंग समाजामधून मागणी आली, खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोध व्हायला. तर असं कुठल्याही पद्धतीचं नाही. मी मातंग समाजाचा कार्यकर्ता आहे. मातंग समाजाला आणखी
उपवर्गीकरणाचा फायदा तोटाच माहीत नाही, कारण याची चर्चा मातंग समाजामध्ये देखील कुठेही झालेली नाही. आणि मग हे कोण मागू लागलंय तर फडणवीस असेल, एकनाथ शिंदे असेल, शरद पवार असेल, तुमचं अशोकराव चव्हाण असेल, यांचे काही दलाल कार्यकर्ते मातंग समाजामध्ये आहेत. मग प्रत्येक गावामध्ये 4-2 जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्या दलाल लोकांचा त्याच्यामध्ये फायदा आहे. समाजाचा फायदा तोटा हा भाग वेगळा आहे, परंतु याचा प्रसार प्रचार करा, यांच्या बायका लेकरांचा खर्च ते चालवतात, मग आज आपलं भलं होते, समाजाचं काही हो, हे त्यांच्या मूर्खपणातून आलेली गोष्ट आहे. मला एवढंच सांगायचं की ही काही मातंग समाजाची आजच्या मागणी नाही, तर मातंग समाजातल्या काही दलाल कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्याच्यामुळं बौद्धांनी असा गैरसमज करून घेऊ नये. या मोर्चामध्ये आता इतर समजा म्हटले त्यांनी तर ते सगळेच मागं असे आहेत असं नाही, कारण त्यांची चर्चा झाली, संवाद झाला तर कुठंतरी ते घडू शकते की बाबा हे काय म्हणाले तर आपण काय म्हणावं ते, परंतु त्यांचं ते अज्ञानपण आहे. त्यांच्यामध्ये उपवर्गीकरणावर फायदा तोटा याचा विचारच झालेला नाही. इथं नाही म्हणजे कुठंच नाही असं नाही. अनेक गावचे लोक आहेत की आता समजा आमच्याकडे कंधारमध्ये पानभूषे नावाचं गाव आहे, एक भुकमारी नावाचं गाव आहे कंधार तालुक्यामध्ये, किंवा देगलूरमध्ये काही गाव आहेत, तर त्या तिथल्या लोकांशी मी न बोलता ते स्वतः मातंग समाजाच्या लोकांनी सांगितलं की नाही बाबा आमच्या गावातून आम्ही 2 वाहनं काढू, 3 वाहनं काढू आणि या 9 ऑगस्टच्या मोर्चामध्ये आम्ही सहभागी होऊ. अशा पद्धतीची मातंग समाजाची भूमिका आहे. आता तुम्हाला वाटत असेल की इथं भोकरमध्ये सर एक गाव आहे की त्या गावामध्ये तुम्ही जाऊन बघा, मातंग समाजाशिवाय दुसरा माणूस त्या गावामध्ये कोणी, की भोकरवरून 2-3 किलोमीटरच्या अंतरावर गाव आहे की ज्याला मांगदरा गाव म्हणतात. मांगदरा असं गाव आहे, जुनं रेकॉर्डला नाव. आणि आता तुम्ही म्हैसाळ रोडला जाताना जर बघितलं तर त्या म्हैसाळी लावलेली आहे, तर त्या गावाला नाव सिद्धार्थनगर असं नाव दिलंय. नुसतं तेच नाही तर तुम्ही प्रत्यक्षात जाऊन बघा, त्या गावामध्ये एक बुद्ध मूर्ती आहे आणि ती देखील त्यांनी कुठून आणलेली नाही, तर त्यांच्याच गावामध्ये खोदकाम करताना बुद्ध मूर्ती पुरातन काळात सापडली आणि तिथल्या पोरांनी एक मोठा असा स्तंभ उभा केला आहे आणि त्याच्यावर बुद्ध मूर्ती स्थापित केली. तर त्या गावामध्ये मातंग समाजाशिवाय दुसरं कुणाचं घर नाही आणि त्या गावामध्ये बुद्ध मूर्ती एक स्तंभ उभं करून स्थापन करतात. कोणाचीच मागणी नसताना मातंग समाजाचेच लोक भर चौकामध्ये त्या मानगडाचं सिद्धार्थनगर नाव ठेवतात. म्हणजे कितीतरी आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह असलेली गोष्ट आहे. अशी मातंग समाजामध्ये खूप काही गोष्टी आहेत की मातंग आणि बौद्ध एकत्र येऊन सगळ्या काही ॲक्टिव्हिटीज करू लागलेत. म्हणून मातंग समाजाचा संपूर्ण विरोध आहे असं नाही, बऱ्यापैकी मातंग समाज या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि तो झाला पाहिजे. याच्यासाठी तर ह्या सरांच्या माध्यमातून बैठका चालू आहे. बौद्ध तर येतीलच, त्यांची तर ती जबाबदारी आहे, कारण तो समाज तेवढा जागृत आहे, पण मातंग समाज देखील आला पाहिजे. याच्यासाठी आपण प्रयत्न करावेत, त्यांना सांगावं, किंवा इथं आले असते तर आणखी त्यांना आपल्याला चर्चा करता आली असते. नसेल कधी सेपरेट बाबा आमचं ऐकून घ्या आणि या तुमचा अधिकार आहे, एवढ्यासाठी जरी एक कार्यकर्ता म्हणून इथं तुमच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधण्याचा दुसऱ्या वेळी जरी प्रयत्न झाला तर चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून इथून जास्तीत जास्त लोक निघाले पाहिजेत. मातंग समाजाच्या काही शंका कुशंका कुण्या कार्यकर्त्याच्या असतील तर त्यांना मी उत्तरं द्यायला तयार आहे. आणि खरंच याच्यामध्ये उपवर्गीकरणाचं मातंग समाजामध्ये नुकसान आहे असं सांगू नये, परंतु मेंटॅलिटी ही आहे सर्व लोकांमध्ये की आता जे काही रिझर्वेशनची जागा असेल संस्थेवर निघाली असेल तर त्या हळूच संस्था चालक येऊन म्हणाले अरे एसीची जागा आहे आणि महाराला घेण्यापेक्षा मागाचा असेल तर आणून दाखवा. म्हणजे हे एवढं बेनिफिट आहे मागायला पडते, परंतु तरी देखील त्यांना ज्ञान नाही, तरी देखील त्यांना कळत नाही की अरे हे लोक आपल्याला अशा पद्धतीने इथं भरती करू लागले. परंतु त्यांना क्लिअर कट आंबेडकर विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी RSSने लावून दिलेलं आहे. म्हणून काही आता मातंग समाज टोटल विरोधात जाईल असं नाही, अर्ध्याच्या वर मातंग समाज आपण या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आहे. आणि म्हणून आपण जास्तीत जास्त या ठिकाणी त्या मोर्चाला यावं एवढंच मी या ठिकाणी सांगेल आणि माझी भूमिका थांबवेल. धन्यवाद. जय भीम, जय भारत.